आज आपण एक मस्त आणि स्पेशल अशी रेसिपी करणार आहोत आणि ती स्पेशली मुलांसाठीच असणार आहे। त्या रेसिपीमध्ये स्पेशल असण्याचं कारण हे आहे की चॉकलेट हा पदार्थ मुलांना प्रचंड आवडतो आणि केक हा सुद्धा, बरोबर आहे ना। तर त्यामुळे आज आपण चॉकलेट आणि केक हे दोन्ही पदार्थ एकत्र करून एक भन्नाट अशी रेसिपी ट्राय करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। केटलमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे एका बाउलमध्ये मी अर्धा कप हे डार्क चॉकलेट घेतलेले, हे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण डबल बॉइलिंग मेथडचा वापर करतो ना, तर त्यावेळेस खाली जे पाणी उकळतंय त्या पाण्याला आपला हा बाउल टच नाही झाला पाहिजे, मध्ये थोडासा गॅप पाहिजे। अशा पद्धतीनं आपण हे मेल्ट करून घेत असतो। केटलमधल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे। आता आपण याच्यावरती हा बाउल ठेवून घेऊयात आणि सध्या तर उन्हाळा आहे त्यामुळे जास्त वेळ लागतच नाही, पटकन हे चॉकलेट मेल्ट होतं। अशा पद्धतीनं हे आपण मेल्ट करून घेतो। इथं मी तूप वापरलं आहे, तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता। इथे तुम्ही बघू शकता आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। आता हा बाउल मी काढून घेते। आता इथं आपण अर्धा कप चॉकलेट घेतलं होतं, तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप प्रीमिक्स वापरायचं आहे। आज आपण ही ब्राउनी अगारोच्या OTG मध्ये बेक करत आहोत, तर त्यासाठी हा OTG आपण 180 अंश वरती प्रीहीटला लावत आहोत। सोबतच खालचा आणि वरचा दोन्ही रॉड चालू ठेवायचे आणि 10 मिनिटांसाठी हा आपल्याला प्रीहीट करायचा। तर आता इथं ह्या मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये आपण हे प्रीमिक्स टाकत आहोत। आता याच्या अगोदर मी घरगुती प्रीमिक्स पासून सुद्धा केक दाखवलेला आहे, कशा पद्धतीनं चॉकलेट प्रीमिक्स तयार करायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण अर्धा कप हे चॉकलेट प्रीमिक्स टाकून घेत आहोत। सोबतच इथं हे चॉकलेट आहे डार्क कंपाऊंड चॉकलेट, अक्रोड एकदम मिक्स करूयात आणि याच्यामध्येच इथं रूम टेम्परेचरवरचं हे दूध घेतलेलं आहे, आवश्यकतेनुसार थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे। तर आता आहे ना, हे आपलं बॅटर, याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे। आता एका टिनमध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे। बॅटर तयार झालं आहे, OTG प्रीहीट होतं आहे, तोपर्यंत इथं मी टिनला तेल लावून घेते आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता। आता हे बॅटर आपण यामध्ये टाकून घेतोय। आता हे बॅटर आपण अशा पद्धतीनं टॅप करून घेतलेले 2 ते 3 वेळेस। मम्मा हे नाही। अरे मी तर लगे हे ठेवायला चाललेले OTG मध्ये, राणा होता म्हणून आज आपली रेसिपी बरोबर आली, हो की नाही रानू? हो। बघ आमचा रानू किती हुशार आहे, नाही तर रेसिपीच चुकली असते। आता तर हे काय माहितीये का, अक्रोड आपण जे आतमध्ये टाकलेत ना, तेच वरनं थोडेसे टाकायचे। ओव्हनमध्ये आपण हे ठेवून घेतोय आणि आता टेम्परेचर आपण तेवढंच ठेवलेले, दोन्ही रॉड चालू आहेत आणि याचं जे टायमिंग आहे ते आपण 25 मिनिट करत आहोत। मध्यंतरी आपल्याला चेक करायचं आहे। मला सुद्धा जर या अगारोच्या OTGची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। ह्याचा टायमिंग झालेला आहे, म्हणजे जेवढा आपण टायमिंग लावलेला तेवढ्याच टायमिंगमध्ये हे झालेलं आहे। काढून घेऊयात। ब्राउनी नॉर्मल झालेली आहे, रूम टेम्परेचरवरतीच याला आपण थंड करून घेतलेलं आहे। ज्यावेळेस आपण ही ब्राउनी बेक करतो ना आणि कट करते वेळेस त्याला अशाच पद्धतीचं थोडंसं क्रम्बली टेक्स्चर येतं आणि आता आपण ही पाहूयात। मस्त। सगळ्यात अगोदर आहे ना, जेव्हा आपण पहिली बाईट घेतो त्यावेळेस याच्यामध्ये आपण जे अक्रोड टाकलेलं आहे ना, ते अगोदर दाताखाली येतं, ज्याचा फ्लेवर अप्रतिम असा लागतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलरपणे आपण केक तर करतोच, चॉकलेट फ्लेवरचे सुद्धा करतो, पण याच्यामध्ये आपण खूप सगळं डार्क चॉकलेट मेल्ट करून टाकलेलं आहे आणि त्याची एक वेगळी चव, त्याचा एक वेगळा फ्लेवर, त्याचा वेगळा एक असा टच
या ब्राउनीला येतो. त्यामुळेच चॉकलेट ब्राउनी आणि केक या दोन्हीमध्येही थोडासा फरक आहे, चवीतसुद्धा आणि करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा. चला, ही चॉकलेट ब्राउनी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा. मस्त भन्नाट अशा पद्धतीची लागते. मुलांना तर काय हो, चॉकलेट म्हटलं की अर्थातच ते आवडतंच. त्यामुळे तुमच्या मुलांनासुद्धा आवडणार आहे. ट्राय केल्यानंतर कसं झालं होतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूयात अशाच छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.